नारायण धारपांच्या कथांमध्ये मानवाच्या शक्तीपलीकडचे, आकलनापलीकडचे असे काहीतरी कथेत अवतरते. उत्कंठा वाढविणाऱ्या कल्पना कथांमधून मांडण्याचे कसब त्यांना साधले होते. बुद्धीला स्वीकारावे लागेल असे त्याचे स्पष्टीकरणही ते देत असत. धारपांचे तर्कशास्त्र वाचकांना स्वीकारावे लागते. याला कारण त्यांची लेखनाची शैली हे आहे. धारपांचे लेखन हे भल्या भल्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करीत असते. भय आणि काळासोबत प्रगत होत जाणाऱ्या विज्ञानातील संकल्पना किंबहुना भयकथाही वाचक स्वीकारतील अशा कथारूपात मांडणे धारपांना साधले होते. त्यांचे काही लेखन कालातीत असे आहे. भयाची भावना आणि त्या संदर्भातील वैज्ञानिक संशोधन याची मांडणी करणे सोपे नाही. वाचकांना ते आवडेलच, पण जाणकारांनाही त्यावर विचार करावा लागेल अशा तर्कशुद्ध पद्धतीने ते शब्दात मांडण्याचे कसब धारपांनी दाखवले आहे. मानवाला व्यावहारिक जगतापलीकडचे अद्भुत असे काहीतरी जाणून घेण्याची ओढ असते. कथानकासोबत तर्काला पटेल असे स्पष्टीकरण मिळाले तर उत्तमच. धारपांच्या लिखाणात हे सारे मिळत असते. म्हणूनच त्यांची पुस्तके धारप गेल्यानंतर आज 17 वर्षांनीही परत परत वाचली जातात. धारपांच्या ज्या कथावर संवाद व्हायला हवा आहे अशा काही मोजक्या कथा कादंबऱ्यांची नावे मी इथे नमूद करून ठेवीत आहे. या कथानकातील कल्पना चमत्कारिक वाटतील, पण आणखी काही वर्षानंतर विज्ञान संशोधनाने पुढील टप्पा गाठल्यावर त्यातील चमत्कृतीचा भाग संपेल. त्या संदर्भात धारपांची अघटित ही कथा समजून घ्यायला हवी. अघटितची नायिका मीरा व गंगाधर महाराज ही व्यक्तिमत्वे काही वेगळे गुण घेऊन जन्माला आले आहेत. जेनेटिक चेंजमुळे हे घडू शकते. त्यांच्या ताईत या कथेत सखाराम, रखमा, शिवा ही प्रमुख पात्रे आहेत. जे सहज साध्य नाही ते एखाद्या जादूच्या वस्तूमुळे मिळणार असेल तर ते अनेकांना हवेच असते. माकडाच्या हाताचा ताईत मिळाल्याने काय घडते याचे थरारक वर्णन या कथेत वाचता येते. मोहाला बळी पडल्याचे दुष्परिणाम नेहमीच भोगावे लागत असतात. हे वास्तव साऱ्यांना माहीत असते, पण म्हणून मोह आवरता येतोच असे मात्र नाही. काशीनाथ पंत पशुपालाची संपत्ती घरी घेऊन येतात. परिणामी जे काही घडते त्यावर पशुपालाचा कंठा ही कथा आधारित आहे. षड्रिपू मानवाची फरफट करीत असतात. जगात फुकट असे काहीच मिळत नसते. यांना त्या रूपात त्याची किंमत मोजावीच लागत असते. ती कोणत्या रूपात कशी वसूल केली जाईल याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते. मोहात पडणे आणि त्याचा मोबदला चुकवणे किंवा वसूल केला जाण्याच्या घटना फार पूर्वीपासून घडत आल्या आहेत. हे साऱ्यांना माहिती असते, पण माणसे मोहाला आवर घालू शकत नाहीत. मानवी स्वभावाच्या मर्यादा धारपांनी चांगल्या अभ्यासल्या होत्या. मानवाचा दुबळेपणा आणि तो कुठे कशामुळे फसतो यातून त्याची कशी फरफट होते हे धारपांनी कथांच्या रूपात नोंदविले आहे. पतंजलींनी तेच सूत्र यमनियमांच्या शब्दातून अस्तेय अपरिग्रह अशा शब्दातून मांडले आहे. पतंजली समजून घेणे सोपे नाही. किंबहुना पतंजली हे नामही आज अनेकांना माहीत नाही. पण तोच विचार धारप कथा कादंबरीतून लोकांना कळेल, रुचेल अशा पद्धतीने मांडतात. धारपांची गादी चालवणारा लेखक शोधता घडविता यायला हवा. त्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला तशा काही कल्पना सुचत असतील तर त्या कळवाव्यात ही विनंती आहे. धन्यवाद. Janu, Janu, Janu,
जानू